काही चुका माणूस फक्त एकदाच करतो, पण त्याचा पश्चाताप संपूर्ण आयुष्यभर करत राहतो. आयुष्यात प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगायची नसते, कारण काही गोष्टी जितक्या गुपित राहतात तितकंच तुमचं आयुष्य शांत आणि सुरक्षित राहतं. पण दुर्दैवाने बहुतेक लोक विश्वासाच्या नावाखाली अशा गोष्टी चुकीच्या लोकांना सांगून बसतात आणि नंतर काश त्या दिवशी मी गप्प राहिलो असतो असं म्हणण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच उरत नाही. म्हणून आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही आयुष्यभर गुपित ठेवल्या तर अनेक संकट तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. आणि या व्हिडिओमधील 5वी गोष्ट ही इतकी महत्त्वाची आहे की ती समजल्यावर तुम्ही कोणासमोर काय बोलायचं हे कायमचं बदलून टाकाल. पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता हे नक्की कमेंट करा. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमची स्वप्न आणि योजना कधीच प्रत्येकाला सांगू नका. आपण खूप उत्साहात असतो. नवीन व्यवसाय सुरू करायचा असो, नोकरी लागायची असो किंवा एखादं मोठं ध्येय असो, आपण लगेच लोकांना सांगतो. पण लक्षात ठेवा, जगात प्रत्येकजण तुमच्या यशाने आनंदी होईलच असं नाही. काही लोक तुमचं कौतुक करतील, पण काही जण नकळत तुमच्या मनात शंका निर्माण करतील. हे तुझ्याने होणार नाही, यामध्ये खूप धोका आहे, तू अजून तयार नाहीस, असे शब्द तुमचं स्वप्न सुरू होण्यापूर्वीच कमकुवत करतात. म्हणून स्वप्नाची घोषणा करू नका, त्याचे परिणाम जगाला दिसू द्या. दुसरी गोष्ट आहे, तुमचं दुःख प्रत्येकाला सांगू नका. जेव्हा मन दुखावतं तेव्हा आपल्याला कोणीतरी ऐकावं असं वाटतं. पण एक सत्य आहे, प्रत्येकजण तुमचं दुःख समजून घेण्यासाठी नसतो. काही लोक समजून घेतात तर काही लोक तुमची गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतात आणि काही दिवसांनी तीच गोष्ट चर्चेचा विषय बनते. म्हणून ज्याच्यावर पूर्ण विश्वास आहे त्याच्यासमोर मन मोकळं करा, पण प्रत्येकासमोर नाही, कारण प्रत्येक कान विश्वास ठेवण्यासारखा नसतो. तिसरी गोष्ट आहे, तुमची आर्थिक स्थिती गुपित ठेवा. तुमच्याकडे किती पैसे आहेत, किती पगार आहे, किती बचत आहे, हे सगळं प्रत्येकाला सांगण्याची गरज नसते. कारण लोकांची नजर अनेकदा माणसाकडे नसते तर त्याच्या पैशांकडे असते. जास्त पैसे असतील तर काही लोक जवळ येतात, कमी असतील तर काही लोक दूर जातात. म्हणून तुमच्या पैशांपेक्षा तुमचं व्यक्तिमत्व लोकांना दिसू द्या, कारण पैशाची माहिती बदलते पण स्वभावाची ओळख कायम राहते. चौथी गोष्ट आहे, तुमची कमकुवत बाजू प्रत्येकाला सांगू नका. प्रत्येक माणसात काही ना काही कमतरता असतेच. कोणाला राग लवकर येतो, कोणाला भीती वाटते, कोणाला आत्मविश्वास कमी असतो. हे सांगण्यात चुकीचं काही नाही, पण चुकीच्या व्यक्तीला सांगणं धोकादायक असतं. कारण आज जो तुमचा मित्र आहे तो उद्या तसाच राहील याची खात्री नाही. आणि अनेक वेळा लोक तुमच्या कमकुवत बाजूचाच वापर तुमच्या विरुद्ध करतात. म्हणून विश्वास ठेवा, पण विचार करून. आता 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचा झालेला अपमान प्रत्येकाला सांगत फिरू नका. आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी अपमान सहन करावा लागतो, पण काही लोक तो अपमान प्रत्येकाला सांगत राहतात. सुरुवातीला लोकांना तुमच्याबद्दल वाईट वाटेल, पण हळूहळू तीच गोष्ट तुमची ओळख बनते. लक्षात ठेवा, लोकांना तुमच्या जखमा आठवत नाहीत, त्यांना फक्त त्या जखमांच्या गोष्टी आठवतात. म्हणून अपमानाचं उत्तर रागाने देऊ नका, शब्दांनीही देऊ नका. स्वतःला इतकं यशस्वी बनवा की एक दिवस तुमचं यशच तुमचं उत्तर बनेल. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट सांगणारा माणूस हळूहळू स्वतःचं महत्त्व कमी करतो, पण योग्य वेळी शांत राहणारा माणूस स्वतःचं मूल्य वाढवतो. या 5 गोष्टींपैकी तुम्ही आजपर्यंत कोणती चूक केली आहे, कमेंटमध्ये फक्त तिचा नंबर लिहा. आणि अशाच आयुष्याला दिशा देणाऱ्या व्हिडिओसाठी यश मंत्र मराठी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.